प्रोफेसर मनीषा देवरे, दाता ईश्वर फाउंडेशन सहसंचालिका, दाता ईश्वर फाउंडेशन, अशोक स्तंभ, नाशिक. आपल्याकडे आताच पॅरामेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेजसाठीचे जे कोर्सेस आहेत त्याच्यासाठी लॉन्चिंग झालेले आहे. तर हे जे कोर्सेस आहेत ते याच्यामध्ये रेडिओलॉजी आहे, ऑप्टोमेट्री आहे, सर्व ब्रांचेस जे आहेत पॅरामेडिकलचे नाही का, त्याच्यामध्ये DMLT आहे, CMLT आहे, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचे जे कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी आहे, हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे, पेशंट केअर मॅनेजमेंट आहे, हे सगळे कोर्सेस. तसेच नर्सिंगचे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये BSc नर्सिंग असेल, MSc नर्सिंग आहे, मास्टर डिग्रीसुद्धा आहे, त्याच्यानंतर GNM आहे, ANM आहे, हे सगळे कोर्सेस जे तर त्याचे ॲडमिशन प्रोसेस जे आहे ते आपल्याकडे सुरू आहेत. आणि हे लिंग्याज विद्यापीठ हरियाणा जे त्याच्या थ्रू कंडक्ट होत आहे, त्या युनिव्हर्सिटीचा आपण इन्चार्ज घेतलेला आहे. तर हे जे कोर्सेस आहेत सगळे UGC मान्यता प्राप्त कोर्सेस आहेत आणि दाता ईश्वर फाउंडेशन अंतर्गत याच्या परीक्षा ज्या आहेत ते इथं होणार आहेत. त्याच्यानंतर सर्टिफिकेटसुद्धा विद्यार्थ्यांना दिलं जाईल. तर याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो 10वी-12वीचे विद्यार्थी जे असतील तर ते याला लायबल आहेत, किंवा ग्रॅज्युएशनचे विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये ॲडमिशन प्रोसेस करू शकतात. तर यासाठी त्यांना इथे पॅथॉलॉजिकल लॅबची सुविधा असणार आहे प्रॅक्टिकल करण्यासाठी. त्याच्यानंतर लायब्ररीची फॅसिलिटी असणार आहे. त्यांचे लेक्चर इथं वीकेंड बॅचला लेक्चर इथं त्यांचे कंडक्ट होतील, म्हणजे त्यांना त्याचा एक्सपिरियन्ससुद्धा येणार आहे. आणि अशा पद्धतीने सर्व प्रोसेस जी ती इथं राबवून घेण्यात येईल. मार्कशीटसुद्धा त्यांना रितसर दिलं जाईल, सर्टिफिकेट दिलं जाईल. आणि याचं फी स्ट्रक्चर जे आहे तर त्याच्यासाठी डिटेल संपर्क साधण्यासाठी तुम्हाला अकॅडमीला येण्यास हरकत नाही विद्यार्थ्यांना. तर ह्या कोर्सेसचे फायदे काय आहेत, तर याच्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. स्वतःची पॅथॉलॉजिकल लॅब तुम्ही टाकू शकता. काही सरकारी नोकरी असेल, निम सरकारी नोकरी असेल ना, सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा बाकीच्या ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्राप्त होत असतात. तर याच्यासाठी डिटेलसाठी संपर्क साधण्यासाठी दाता ईश्वर फाउंडेशन, अशोक स्तंभ, नाशिक इथे विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. आणि ॲडमिशन प्रोसेस याविषयीच्या चालू आहेत.